रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यायचं हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो आणि हा घराघरातलाच प्रश्न आहे. तर आज असंच मुलांसाठी टेस्टी आणि हेल्दी शाळेचा डब्बा आपण बनवूया. तर इथे मी घेतले बीट, 2 बीट घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून त्याचे स्लाइस केले आणि हे मी वाफवून घेतलेलं आहे. एक लक्षात ठेवायचं की याला उकळायचं नाही आहे, हलकंसं 3 ते 4 मिनिट आपण वाफवून घ्यायचं आणि लगेच होतं, याला फारसा वेळ लागत नाही. तर हे मी 3 ते 4 मिनिट छान असं वाफवून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे घालायचं मिक्सरच्या भांड्यात. आताच वाफवलं त्यामुळे गरम आहेत थोडे. तर आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची मस्त अशी स्मूथ अशी पेस्ट आपण बनवून घेऊया. तर इथे मी हे छान असं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता हे आपण बाजूला ठेवायचं. तर इथे मी घेतलाय अर्धा कप रवा. हा बारीक रवा आहे, जाड घेतला तरीही चालेल. अर्धा कप मी घेतलाय तांदळाचं पीठ आणि अर्धा कप मी घेतलाय ओट्स पावडर. हे नॉर्मल ओट्स आहे जे आपण दुधासोबत खातो ते आहेत. हलकेशे तव्यावर भाजून घेतले, थोडेसे गार करून मिक्सरमध्ये फिरवले आणि त्याची पावडर केली. अशी पावडर करून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. छान एअरटाईट डब्यात ठेवायचे, खराब होत नाही. कधीही आपल्याला वेळेवर लागले तर ते उपयोगी पडतात. असं बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता. नंतर त्यात घालायचा अर्धा छोटा चमचा ओवा, थोडीशी हळद घालायची. हळद मात्र अगदी थोडी घालायची. अर्धा छोटा चमचा काळी मिरी पावडर, ब्लॅक पेपर पावडर घालायचं. आणि नंतर आपण त्यात घालायचं दही. तर दही 2 छोटे चमचे मी दही घेतलेलं आहे. दही खूप घालायचं नाही, अगदी थोडंसंच घालायचं. मीठ घालायचं चवीनुसार आणि गरजेनुसार. नंतर आपण बीटची जी पेस्ट बनवून ठेवली होती ती घालायची आणि पूर्ण घालायची. आणि आता आपण हे मिक्स करून घ्यायचं, चमच्याने फिरवून घ्यायचं. म्हणजे जे सर्व आपण पीठ घेतलेत, मसाले घेतले ते सर्व छान असं व्यवस्थित मिक्स होतील. थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं. एका वेळेला खूप पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून ते सुद्धा मी ॲड केलेलं आहे. बरेचदा मिक्सरच्या भांड्यात शिल्लक राहिलेलंच असतं. तर असं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आणि घट्टच ठेवायचं, खूप पातळ करायचं नाही. खूप पाणी घालायचं नाही आणि खूप पातळसुद्धा करायचं नाही. तर इथे आपलं हे बॅटर तयार आहे. गॅसवर मी ठेवलं एक छोटा पॅन, त्यावर लावलंय तेल. तर तेल अगदी कमी लावायचं. कमी तेलात आपल्याला हा शाळेचा डब्बा बनवायचा आहे. नंतर घालायचं 1 चमचाभर बॅटर आणि हलकंसं पसरून घ्यायचं. आणि हे मोठे करायचे नाही, छोटेच करायचे, कारण आपण मुलांच्या शाळेच्या डब्या करतोय त्यामुळे छोटेच करायचे. त्यावर ठेवलंय मी पत्ताकोबी. पत्ताकोबीऐवजी तुम्ही कांदासुद्धा वापरू शकता. नंतर त्यावर टाकायची शिमला मिर्च बारीक कापलेली. थोडे मिरचीचे तुकडे घातले, 2-3, खूप नाही घातले कारण आपण मुलांकरता करतोय, लहान मुलांकरता करतोय. नंतर त्यावर घालायचे मक्याचे दाणे आणि थोडीशी आपण त्यावर कोथिंबीर घालायची. तर आता व्हेजिटेबल्स तुम्हाला ज्या हव्या, जे तुम्हाला आवडतात, जे तुमच्या घरात आहेत ते तुम्ही वापरू शकता. कुठल्याही वापरू शकता ज्या तुम्हाला आवडतात. चमच्याने हलकंसं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे भाज्या तिथे व्यवस्थित छान अशा सेट होतील. थोडंसं तेल टाकायचं, झाकून ठेवायचं 2 मिनिटाकरता कमी गॅसवर. खालची बाजू छान अशी भाजून घ्यायची. झाकण काढायचं आणि झाकण काढल्यानंतर सुद्धा काही सेकंद आपण हे असंच ठेवायचं. आणि नंतर आपण हे पलटून घेऊया. तर दिसायला बघा किती सुंदर दिसतंय, मस्त असं रंगीबेरंगी दिसतंय आणि तेवढंच ते टेस्टी पण आहे आणि हेल्दी पण आहे. तर दुसऱ्या साईडने सुद्धा आपण हे 2 मिनिट कमी गॅसवर मस्त असं भाजून घेऊया आणि पलटून घेऊया. आणि तुम्ही बघू शकता वरच्या भाज्या सुद्धा छान मस्त अशा शिजलेल्या आहेत, छान अशा क्रिस्पी झालेल्या आहेत. आणि आता आपण हे काढून घेऊया. आणि असंच आपण एक दुसरा बनवूया. तर 1 चमचावर बॅटर घालायचं, हलकंसं पसरून घ्यायचं आणि त्यावर सर्व भाज्या आपण थोड्या थोड्या वापरायच्या, थोड्या घालायच्या. जर तुम्हाला याहीपेक्षा जास्त हेल्दी बनवायचं असेल तर त्यावर तुम्ही थोडंसं पनीरसुद्धा घालू शकता. म्हणजे आपला हा शाळेचा जो डब्बा आहे तो अजून जास्त हेल्दी होईल. हलकंसं चमच्याने प्रेस करायचं, म्हणजे भाज्या व्यवस्थित छान अशा सेट होतील. तेल घालायचं, झाकून ठेवायचं 2 मिनिटाकरता आणि याला पलटून दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असं आपण भाजून घेऊया. आणि यापेक्षा अजून जास्त काही हेल्दी आपल्या शाळेचा डबा असू शकत नाही, कारण यात आपण ओट्स घेतलेत, बीट आहे आणि
विशेष म्हणजे या सर्व व्हेजिटेबल्स आहेत, सर्व भाज्या आहेत आणि मुलं भाज्या खायला बघत नाही. तर अशा पद्धतीने जर बनवून दिलं तर मुलंसुद्धा मस्त असं आवडीने या भाज्या खातील. वरच्या भाज्या बघा तुम्ही किती मस्त अशा कुक झालेल्या आहेत आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया. आणि विशेष म्हणजे हा झटपट होतो, फारसा वेळ लागत नाही. बीट तुम्ही रात्री जरी वाफवून ठेवलं तरी सकाळी मुलांसाठी तुम्ही मस्त असा फटाफट हा टिफिन बनवू शकता. तर इथे मुलांसाठी शाळेचा डबा टेस्टी आणि हेल्दी आपला हा डबा तयार आहे. तुम्ही सुद्धा ही रेसिपी असा हा टिफिन मुलांसाठी नक्की बनवा, तुमच्या मुलांसाठी नक्की बनवा आणि आवडल्यास तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.